2026 पर्यंत कोथरूडला नवीन असा कुठला प्रकल्प झालाच नाही. तुम्ही विचारलं पाहिजे ना मग प्रशासनाला जाब. तुम्ही या राजकीय क्षेत्रात काम करताय, तुम्ही तरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला तर हे प्रश्न आम्हीच विचारणार. जंगली महाराज रस्ते असे हे रस्ते कोथरूडमध्ये आम्ही गल्लोगल्ली तयार केले. तुम्हाला त्या रस्त्यावर खड्डा आढळला तुम्ही आम्हाला सांगा. चॅलेंज देत आहे. चॅलेंज 2012ला तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक निवडून गेला. 5 वर्षात अशी काय कामगिरी तुम्ही केली आहे कोथरूडकरांना परत एकदा तुम्हाला संधी द्यावी? योगेश मोकाटेंनी काम केले, नगरसेवक असताना पण केले, पदावर नसताना सुद्धा केलं. पदावर नसताना देखील आज माझं ऑफिस कायम जनतेसाठी खुले. आम्ही जेव्हा नगरसेवक झालो 2012ला आमची अशी कन्सेप्ट होती की आपला जो प्रभाग आहे तो शून्य कचरा प्रभाग करायचा. अशा परिस्थितीत आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो. आमचा नक्कीच अधिकार आहे की आम्ही कोथरूडकरांना मत मागू मुद्द्याने. तो हिंदुत्वाचा मुद्दा कुठेतरी बाजूला सारला जातोय का? हिंदुत्वाचे विचार आमच्या मनामध्ये कोरले गेलेले. मृत्युंजय सायम शाखेचा मी स्वयंसेवक आहे की हा समाजसेवेचा वसा काकांनी घेतलेला आहे, तो आपण पुढे न्यावा अशी एक मनात कुठेतरी इच्छा निर्माण झाली. अवघ्या 26व्या वर्षी नगरसेवक झालो. मला असं जाणवलं की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय याच्यामध्ये वकिलीचं नॉलेज आपल्याला असणं फार गरजेचं. माझ्या पुढे प्रश्न होता की निवडणूक लढवायची का युकेला जायचं. इंटरेस्टिंग आहे फार. तिकडे फक्त पैसा मिळाला असता, शिक्षणाचा वापर झाला असता, पण इकडे मी समाजासाठी उपयोगी ठरतोय याच्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो. सर्व पक्षीय ज्येष्ठ नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली मी घडत गेलो. या कोथरूडसाठी विजन काय आहे? कोथरूडकर 90-95% सुशिक्षित कोथरूडकर आहेत. त्यांची मूळ भूक ही सांस्कृतिक आहे आणि ही सांस्कृतिक भूक भागवत असताना आता आम्हाला इथून पुढं विकसित कोथरूड आहेच, पण ते वैभवशील कसं होईल याच्यासाठी आमचा मूळ प्रयत्न आहे. शिक्षणासाठी बाहेर न जाता आमच्या कोथरूडमध्येच त्याला शैक्षणिक सुविधा कशा उपलब्ध करून देते यावर आमचं भर आहे. त्याला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण पाहिजे, त्याला शैक्षणिक जी गुणवत्ता वाढवायची त्याच्यासाठी प्रयत्नशील असणारा पाहिजे. लोकांचं जीवनमान कसं उंचावेल शिक्षणामुळे याचा विचार करणारा असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की कोथरूडकर सुज्ञ आहेत. कोथरूडकरांनी हे ठरवावं की त्यांना कसा नगरसेवक हवा. कोथरूड पुण्यातला एक नामांकित भाग जिथे सुशिक्षित, सुज्ञ आणि अभ्यासू लोक राहतात असं वर्णन केलं जातं. कोथरूड हे पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून बघितलं जातं. इथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. शैक्षणिक हब म्हणून देखील कोथरूडकडे बघितलं जातं. पण आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. 15 जानेवारीला मतदान होत आहे. अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पण या कोथरूडमध्ये महाराष्ट्राचं लक्ष ज्या पुण्यावर असतं आणि ज्या पुणेकरांचं लक्ष कोथरूडवर असतं त्याच भागातील उमेदवारांशी आज आपला पॉडकास्ट होतोय. माझ्यासोबत आज ॲडव्होकेट योगेश मोकाटे सर आहेत, जे या निवडणुकीला सामोरे जातात, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या वतीने ते निवडणूक लढवतात. ते आज माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं टीव्ही मराठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीमध्ये स्वागत करतो. या पॉडकास्टला सुरू करण्या अगोदर मी या एका मुद्द्याने पॉडकास्टची सुरुवात करतो की तुम्ही एक उमेदवार आहात. 2017ला मागची निवडणूक झाली पुणे महानगरपालिकेची. 2022ला त्याचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर प्रशासक राज लागला. पण मागच्या या 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही काय बदल बघितलेत बरं? लोकप्रतिनिधीचा काळ आणि प्रशासनाचा काळ. मी हा प्रश्न का विचारतो कारण तुम्ही कोथरूडचं नेतृत्व करताय. कोथरूडकर कायम मुद्द्यांवर, प्रश्नांवर सजग असतात, प्रशासनाला जाब विचारतात, लोकप्रतिनिधीला जाब विचारतात. तर ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळाकडे कसं बघता तुम्ही? या 10 वर्षाच्या कार्यकाळाकडे बघताना कोथरूडमध्ये जी पूर्वीची विकास कामं झाली, बहुधा 2017च्या आधीची जी कोथरूडमध्ये विकास कामं झाली ती 2017 ते आज 2026 उजाडलं. 2026 पर्यंत कोथरूडला नवीन असा कुठला प्रकल्प झालाच नाही. कोथरूडला नवीन नागरिकांसाठी असं महत्वाचं कुठलं काम हे झालंच नाही. आणि ते होत नाही म्हणून नागरिकांनी प्रश्न विचारायचा आता तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण 2022 नंतर जे प्रशासक राज चालू झालं या काळामध्ये प्रशासनाला जाब विचारणारा असा कुणी राजकीय नेता म्हणू, पदाधिकारी म्हणू किंवा असं कुणी राहिलाच नाही. तुम्ही विचारला पाहिजे ना प्रशासनाला जाब. आम्हीच विचारणार 100%.
जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला तर हे प्रश्न आम्हीच विचारणार आणि जनतेचे प्रश्न सुद्धा मार्गी लावणार. नाही, हे तर आता निवडणुका आहेत त्या दृष्टीने आपण हे करतोय, पण याच्या अगोदर जो काळ गेलाय त्यावेळेस तुम्ही आता सांगितलं की प्रशासक राजच्या काळात कुठे प्रश्न विचारणार, कसं करणार. तुम्ही या राजकीय क्षेत्रात काम करताय, तुम्ही तरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. आम्ही वारंवार प्रशासनाच्या विरोधात नागरिकांच्या जे काही प्रश्न असतील, मग तो पाणी प्रश्न असो, त्यांचा करवाढीचा असो, रस्ते तुमच्या ट्रॅफिकचा असो, ह्या आम्ही वेळोवेळी प्रशासनाविरुद्ध आंदोलन केली आणि आज देखील नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय, प्रशासनाला वेठीला धरतोय. पण प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी एखाद्या नगरसेवकाचं काय काम असतं की नागरिकांच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, छोटे छोटे प्रश्न असतात, पाणी प्रश्न असतो, काय असतं रस्ता प्रश्न असतो. नगरसेवकाचे काय काम असतं? नगरसेवकाची कामं काय असतात, नागरिकांना काय अपेक्षित असतं नगरसेवकाकडून, त्याचे पाणी, रस्ते, त्यांच्या दैनंदिन मूलभूत गरजा ज्या आहेत त्या भागवणं हे नगरसेवकाचं काम असतं. आणि ते तेवढेच प्रश्न घेऊन नगरसेवकांकडे जातात. म्हणजे ड्रेनेज लाईन असेल, पिण्याच्या पाण्याचं काम असेल, तुमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवक आवश्यक असतो. आणि नागरिक एवढेच छोटे प्रश्न घेऊन येतात, हे सुटण्यासारखे असतात, परंतु ते करायची सुद्धा आपल्यामध्ये जो नगरसेवक कोणी असेल त्याच्यामध्ये धमक पाहिजे, त्याला त्या प्रश्नांची जाण पाहिजे, तो ग्राउंडवरचा पाहिजे, तरच हे प्रश्न माझ्या मते सुटू शकतात. योगेश मोकाटेंनी अशी कुठली कामं केली बरं जे आज ह्या 2026च्या निवडणुकीला सामोरे जात असताना त्याचा उल्लेख करावा लागेल किंवा ते आठवून द्यावं लागेल कोथरूडकरांना, असे काही कामं केलीत का? 2012 ते 2017 या काळात मी अवघ्या 26व्या वर्षी नगरसेवक झालो. म्हणजे तुम्ही 2012 मध्ये पहिल्यांदा मी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. काय राजकीय पार्श्वभूमी काय? राजकीय पार्श्वभूमी म्हणजे अशी होती की माझे काका आदरणीय कोथरूडचे प्रथम आमदार चंद्रकांतजी मोकाटे हे त्यावेळी त्या भागाचं प्रतिनिधित्व नगरसेवक म्हणून करत होते. त्यांच्याकडे बघून त्यांच्या ऑफिसमध्ये मी सर्वप्रथम काम करायला सुरुवात केली. त्याच वेळी 2007ला ते उपमहापौर झाले. उपमहापौर पदाची त्यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर कोथरूडची जी काही म्हणजे आमचा जो वॉर्ड होता त्यावेळी वॉर्ड सिस्टीम मध्ये निवडणूक झाली होती. म्हणजे एक वॉर्ड होता, सिंगल वॉर्ड, त्याच्या याच्याप्रमाणे निवडणूक झाली. तर त्यावेळी नागरिकांचे प्रश्न समजून घेताना मलाही त्याच्यात आवड निर्माण होत गेली की हा समाजसेवेचा वसा काकांनी घेतलेला आहे, तो आपण पुढे न्यावा, अशी एक मनात कुठेतरी इच्छा निर्माण झाली. आणि त्याच्यातून जी नागरिकांच्या भेटीगाठी होत गेल्या, नागरिकांचे मी प्रश्न समजून घेऊन सोडवायला लागलो, त्यातून आवड निर्माण झाली. आणि मग लागलीच 2012ला जी निवडणूक पुन्हा लागली त्यामध्ये मला शिवसेना पक्षाने 26व्या वर्षी त्या ठिकाणी पहिल्यांदा निवडून येण्यासाठी मला एक संधी दिली. त्या संधीचं मी सोनं करत 2012 ते 2017 या कार्यकाळात नगरसेवक झालो. आणि बहुत म्हणजे मी संतुष्ट नाहीये. मी जी काही 2012 ते 17 कालावधीत जी लोकांसाठी कामं केली त्याच्यात मी संतुष्ट नाहीये, पण समाधानी नक्की आहे. तुम्ही आता एक बोलताना उल्लेख केला की काका नगरसेवक होते, उपमहापौर झाले आणि त्यांच्या सोबत काकाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सगळ्या गोष्टी बघत होतात की राज्याच्या राजकारणात काका पुतण्याची जोडी फार फेमस आहे. कुठल्याही काका पुतण्याची जोडी घ्या ती फार चर्चेत असते. तसं कोथरूडमध्ये काका पुतण्याची ही जी जोडी आहे ती आता चर्चेत येतेच आहे. पण परत एकदा मला असं विचारायचं आहे की वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही काकांसोबत काम करायला सुरुवात केली? तुम्ही आता सांगितलं की 26व्या वर्षी नगरसेवक झाला, पण हे होण्यासाठी सुरुवात कधीपासून केली होती? साधारण 2002च्या काळामध्ये. वय किती होतं त्यावेळेस? माझं वय असेल त्यावेळेस 17 ते 18. बर. माझा जन्म 1985चा, म्हणजे साधारण 17-18 वर्षाचा मी कालावधी. तर त्या काळामध्ये मी काकांच्या 2002च्या निवडणुकीमध्ये त्यांचा यादी प्रमुख म्हणून 18व्या वर्षी त्यांचा यादी प्रमुख म्हणून मी काम सुरू केलं.
यादी प्रमुख म्हणजे काय, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर हजारी प्रमुख. त्यावेळी आम्ही छोट्या हे तुमचं आजचं जे वायफाय टेक्नॉलॉजी किंवा टेक्निकल गोष्टी, App, कम्प्युटर ऍप हे असं काही नव्हतं. पूर्वी तुम्हाला याद्याच असायच्या हातामध्ये, कारण आपल्याकडे याद्या तेवढ्या दुरुस्त पूर्वीपासून आजपर्यंत अद्यापही नाहीत. मतदार याद्या अपडेट नाहीत. तर त्या कामातून जी सवय लागली, लोकांच्या घरी जाऊन भेटणं, शोधणं, त्या मतदाराशी संपर्क करणं, त्या मतदाराशी आपला संपर्क वाढवणं आणि त्यातून आपल्या संघटनेला, आपल्या माणसाला मतदान कसं घडून घेता येईल याची जी टेक्निक आम्ही शिकत गेलो, ते आमच्या काकांकडून शिकत गेलो आणि त्याच टेक्निकवर पुढे पुढे जात 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 मी सुद्धा 2012ला निवडणूक लढवायचं स्वप्न पाहिलं आणि पूर्ण केलं. शिक्षण काय झालंय बरं तुमचं? 18व्या वर्षी राजकीय क्षेत्राची सुरुवात केली, शिक्षणाचं काय मग? 12वीला असाल, 18 वर्ष म्हणजे 12वीला होता. मग कसं हे शिक्षण काय झालंय तुमचं? 12वी नंतर मी ऍडमिशन घेतलं गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मधून. बीकॉम झालो, पदवी घेतली. त्यानंतर मला असं जाणवलं की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय याच्यामध्ये वकिलीचं नॉलेज आपल्याला असणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या ज्ञानाचा फायदा, कारण आमच्याकडे रोज ऑफिसला येणारे जे लोक होते त्यांचे छोटे छोटे जे प्रश्न असायचे ते कायद्यात बसून कसे सोडवायचे याच्यासाठी म्हणून मी 2007ला LLB साठी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं. LLBचं शिक्षण माझं 2010 मध्ये मी LLB डिग्री घेऊन पूर्ण केलंच. त्याच्यानंतर मला संधी होती की UK ला जाऊन मी बॅरिस्टर डिग्रीचं शिक्षण पूर्ण करणार होतो, पण लागलीच 2012ला महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याच्या आधी 2-3 महिने आपण साधारण तयारी करत असतो. तर त्या काळात माझं नाव पुढे यायला लागलं निवडणुकीसाठी. मग माझ्या पुढे प्रश्न होता की निवडणूक लढवायची का UK ला जायचं. काय निवडलं? निवडणूक. एकीकडे करिअर होतं, आपण म्हणतो ना की नोकरी असली पाहिजे, चांगलं शिक्षण घ्यायचं, मोठं व्हायचं, नाव कमवायचं, आणि दुसरीकडे एक राजकारण होतं. राजकारण, समाजसेवेचं मी क्षेत्र निवडलं कारण जी सवय चांगली लागली होती घरातून. आजही मी, माझं घर, कुटुंब, आम्ही स्वतः सदन आहोत. आमच्या वडिलांच्या, वाडवडिलांच्या पुण्याईमुळे आम्ही सदन कुटुंबात आहोत. त्यांच्या कष्टातून, आमच्या कष्टातून आम्ही कमवून स्वतःच भागतंय इतकं आमच्याकडे आहे. आम्ही सदन आहोत. त्यामुळे मी जे निवडताना क्षेत्र निवडलं की आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचंय, ते काहीतरी करायचंय म्हणून मग मी UKचं ऍडमिशन, तिथले जे ऍप्लिकेशन वगैरे केलं होतं ते कॅन्सल करायचा निर्णय घेतला आणि मग नुसतं ते कॅन्सल करून पुढे शिक्षणही करायचं होतं. म्हणून मग इथेच आपल्या, आता UK ला गेल्यानंतर त्यावेळी साधारण 1 वर्षामध्ये ती बॅरिस्टरची आपल्याला डिग्री त्या काळात मिळत होती. आणि आपल्या पुण्यामध्ये जर ते शिक्षण घ्यायचं म्हटलं तर LLM नावाने तो कोर्स होता. मग मी LLM 2 वर्षाच्या कोर्ससाठी ऍडमिशन घेतली. नगरसेवक झालो. नगरसेवक झाल्या झाल्या मार्च-एप्रिल मध्ये माझी फर्स्ट इयरची परीक्षा होती. पण मी शिक्षणाचा छंद सुद्धा जोपासला आणि समाजसेवेचा सुद्धा जोपासला. दोन्हीला असं एक बॅलन्स करत मी नगरसेवक झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी LLMचं शिक्षण पण पूर्ण केलं. इंटरेस्टिंग आहे फार. पण एक असा एक विषय येतो ना की एवढं शिक्षण घेतलं पण एक काय मनात सल असते बा माणसाच्या की यार त्यावेळेस UK ला गेलो असतो, आज कुठल्या कुठं असतो, आणि इथं नगरसेवक पण निवडून आलो. हेच लोकांचे प्रश्न रोज, हेच लोक येतात, रस्त्याचे प्रश्न, पाण्याचे, रेशन कार्ड, हे तेन, आणि एकीकडं हे कसं असं वाटतं कधी या कामाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं कधी सल जाणवते केव्हा? आज कुठेतरी गेलो असतो तर काळा कोट घालून मस्त असं दिसलो असतो. शेवटी बघा, कष्ट सगळ्या क्षेत्रात आहे. आज या क्षेत्रात जरी आलो तरी काम करून ते लोकांना परत दाखवायचंय. मेहनत घ्यावीच लागते. मेहनत तर सगळीकडेच घ्यावी लागते.
तिकडे फक्त पैसा मिळाला असता, हम्म. शिक्षणाचा वापर झाला असता, पण इकडे मी समाजासाठी उपयोगी ठरतोय, याच्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो. आता बोलताना आपण उल्लेख केला की 2017ला निवडणूक लढवली नाही, थांबलो गेलो. त्यावेळेस 2012ला पण भाजप सेनेची युती होती, 2017मध्ये पण होती, 2014 तर भाजपचं सरकार आलं होतं भाजप सेनेचं. पण ह्या कार्यकाळापेक्षा 2026ची स्थिती फार वेगळी आहे. म्हणजे शिवसेनेत गटबाजी झाली आहे, भाजप वेगळं आहे. पण एक शिवसैनिक म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडं त्या संघटनेत वाढला, तिथे काम केलं. पण असं एक नरेटिव्ह पसरवलं जात आहे का की जी उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे, ज्या हिंदुत्ववादी विचारसरणीने शिवसेनेची स्थापना झाली होती, तो हिंदुत्वाचा मुद्दा कुठंतरी बाजूला सारला जातोय का? असं वारंवार त्यांच्यावर टीका केली जाते, ट्रोल केलं जातं. हे माझा प्रश्न नाही, लोकांमधून आलेला प्रश्न आहे. पण एक शिवसैनिक म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडं कसं बघता? वयाचं लहान लहान असतानापासून तुम्ही राजकीय क्षेत्रात आलात, काय काय भावना आहेत? कुठे सोडलं आम्ही हिंदुत्व? नाही, मी लोक असा एक नरेटिव्ह पसरवला जातोय का तेच विचारतो मी तुम्हाला. नरेटिव्ह सांगण्यापेक्षा आता माझं स्वतःचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर मी लहानपणापासून संघाच्या मुशीत वाढलेलो कार्यकर्ता आहे. बर. RSSच्या शाखेशी माझी जी नाळ जोडली गेली, लहानपणी जोडली गेली, आज नाही जोडली गेली. मी राजकारणात आज आलोय म्हणून आज जोडलेली नाही. मी लहान असतानापासून शाखेमध्ये जात होतो. मृत्युंजय सायम शाखेचा मी स्वयंसेवक आहे. माझ्यावर जे संस्कार घडले, समाजसेवेचे जे संस्कार घडले, हे RSSच्या शाखेतून घडले. समर्पण जी भावना माझ्या मनामध्ये समाजासाठी काही करण्याची जी भावना आली, ही संघाच्या शाखेतून मला संस्कार घडलेले. मी पहिला शाखेचा स्वयंसेवक होतो. बर. संघाने मला घडवलं, त्यानंतर मी राजकारणात आलो. पण राजकारणात कसा आलो तर आमची त्यावेळेचे जे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे अखंड हिंदुत्वाचे विचार होते, त्या विचारांनी प्रेरित होऊन मग त्या संघटनेतून मी राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला. त्यावेळी बाळासाहेबांचं हिंदुत्व हे किती कडवट होतं हे आज कोणाला सांगायची गरज नाही. आणि तोच हिंदुत्वाचा बाणा आजही आहे. मुळात शिवसेनेचा गाभाच हिंदुत्व आहे. स्थापना त्याच मुद्द्यावर झाली, त्याच मुद्द्यावर आमची स्थापना शिवसेनेची घडलेली. हिंदुत्वाचे विचार आमच्या मनामध्ये कोरले गेलेले आहेत. कोथरूड सारख्या भागाचं तुम्ही प्रतिनिधित्व केलं होतं, तिथं काय इम्पॅक्ट पडेल का? आज तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवताय. कोथरूड हा कायम चर्चेत असणारा भाग आहे. म्हणजे मी आज पत्रकार म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघतो की शक्यता काय तिथल्या बाबा, राजकीय गणित काय आहे. पण मला हा प्रश्न पडतो की योगेश मोकाटे ह्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात असताना कुठले विषय घेऊन सामोरे जात आहेत? कोथरूड म्हणजे सुशिक्षित भाग समजला जातो, विकसित असलेला भाग म्हटलं जातं. काय मुळात कोथरूडकर अगदी सुज्ञ आहेत. आमच्या कोथरूडमध्ये म्हणजे माझा जो आता प्रभाग आहे कोथरूड, मूळ कोथरूडच, 90 ते 95% हा सुशिक्षित वर्ग आहे. उच्च शिक्षित म्हटलं तरी चालेल. आज आमच्या कोथरूडमध्ये किती शैक्षणिक संस्था आहेत. MIT सारखी शिक्षण संस्था आहे मोठी, भारती विद्यापीठ सारखी मोठी शिक्षण संस्था आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सारखी मोठी शिक्षण संस्था आहे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेसारखी मोठी शिक्षण संस्था आहे. आणि अशा अनेक शिक्षण संस्था आमच्या कोथरूडमध्ये. याच कोथरूडमध्ये सिम्बॉयसिसचे शंभा मुजुमदार सर राहतात, आमच्या प्रभागात राहतात. भारती विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम आमच्या प्रभागात राहतात. MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर हे आमच्या प्रभागात राहतात. राष्ट्रीय संगणक तज्ञ दीपक शिकारपूरकर सर हे आमच्या प्रभागात राहतात. म्हणजे तुम्ही समजून जाल की आमचा जो कोथरूड भाग आहे हा एक उच्च शिक्षितांचा वर्ग आहे. आणि एवढे सगळे शिक्षण महर्षी म्हणू आपण, महर्षी धोंडो
केशव अण्णा कर्वे हम्म. यांनी जो स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्याची मूळ सुरुवात कोथरूडमधून झाली. मग या कोथरूडचं जे प्रतिनिधित्व करणारा असेल तो उमेदवार कसा असावा, जो 90-95% सुशिक्षित लोकांचं जे नेतृत्व. सुशिक्षित लोकांचं नेतृत्व करणार आहे तोही तेवढा सक्षम असावा. असायलाच पाहिजे. त्याला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण पाहिजे, त्याला शैक्षणिक जी गुणवत्ता वाढवायची त्याच्यासाठी प्रयत्नशील असणारा पाहिजे, लोकांचं जीवनमान कसं उंचावेल शिक्षणामुळे याचा विचार करणारा असावा. आणि म्हणून मला असं वाटतं की कोथरूडकर सुज्ञ आहेत. कोथरूडकरांनी हे ठरवावं की त्यांना कसा नगरसेवक हवा. आता सांगितले कोथरूडकर सुज्ञ आहेत. 2012ला तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक निवडून गेला. 5 वर्षात अशी काय कामगिरी तुम्ही केली आहे कोथरूडकरांना परत एकदा तुम्हाला संधी द्यावी कोथरूडकरांनी? तसं बघायला गेलं तर आपल्या पुण्यामधला जंगली महाराज रस्ता कायम चर्चेत असतो. कायम चर्चेत असतो की या रस्त्याला एकही खड्डा नाही, इतकी वर्ष हा व्यवस्थित केलेला. खरंय. असे हे रस्ते कोथरूडमध्ये आम्ही गल्लोगल्ली तयार केलेत. बर. आणि ते नुसते तयार नाही केले तर पुढच्या 50 वर्षाचं नियोजन त्या रस्त्यांच्या मागे आम्ही तयार करून ठेवलं. रस्ते तर काय आज तुम्हाला कुठल्याही खेडेगावात गेले तरी रस्ते पाहायला मिळतात. काय नियोजन होतं पुढचं? हे रस्ते तयार करताना आम्ही पुढच्या 50 वर्षात त्या नागरिकाला कुठेही त्या रस्त्यांच्या तक्रारीबद्दल, म्हणजे जसं सांगायचं झालं नियोजन काय केलं विचारलं तुम्ही, तर हे आम्ही रस्ते तयार करतानाच असं केलं, 2 रस्त्याच्या 2 बाजूला 2 ड्रेनेज लाईन मोठ्या व्यासाच्या टाकून दिल्या. बर. रेन वॉटर हार्वेस्टिंग त्या ठिकाणी केलं. मोस्टली रस्ते कशासाठी खोदले जातात, पिण्याची पाण्याची लाईन बिघडली म्हणून रस्ता खोदतात, ड्रेनेज लाईन चोकअप झाली म्हणून रस्ता खोदतात. तर आम्ही करतानाच नियोजन असं केलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना या मोठ्या जलवाहिनी ज्या आहेत, पिण्याच्या पाण्याची असेल, ड्रेनेज लाईन असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम असेल, हे सर्व दोन्ही बाजूला वेगवेगळं करून ठेवलं की जेणेकरून उद्या कुठे काही समस्या उद्भवली तर तो आपला रस्ता खोदला जाऊ नये. आणि जिथल्या तिथं जिथं समस्या होईल तेवढा भाग रस्त्याच्या कडेचा खोदून परत तो डागडुजी करून त्याला काय जे पेविंग ब्लॉक असेल, डांबरीकरण असेल, सिमेंट लावून असेल, हे तिथल्या तिथे होईल आणि रस्त्याला त्याची बाधा पोचणार नाही. आज पुण्यात बघतोय ना काही ना काही काम चालू आहे. तोच रस्ता काढायचा, परत ती लाईन टाकायची, 10 दिवसांनी परत तोच रस्ता काढायचा, परत ती लाईन टाकायची. पैशाचा अपव्यय चालतो काय चालतो असा प्रश्न पडतो. तुम्हाला कामं करायची असेल तर एकदाच करा ना. एकदाच नागरिकांना त्रास होतो सगळ्या गोष्टी, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून ते नियोजन केलंय. कुठून कुठं काय काय रस्त्याची नावं सांगू शकाल मला? तुम्ही उदाहरण द्यायचं झालं तर? उदाहरण द्यायचं झालं तुम्ही आमच्या कोथरूड भागामधले गणंजे सोसायटीतले रस्ते पहा, डहाणूकर कॉलनी मधले रस्ते पहा, तेजस नगर मधले रस्ते पहा, सहजानंद सोसायटी मधले रस्ते पहा, अगदी कर्वे रोडला लागून त्यावेळी पूर्वी आमच्याकडे राहुल नगर वगैरे तो परिसर पण होता, त्या भागातील कॉन्क्रीट रस्ते पहा. हे सर्व कॉन्क्रीट रस्ते. आणि हे मी मनाचं सांगत नाहीये. आजही तुम्ही त्या रस्त्यावरून जाताना तुम्हाला त्या रस्त्यावर खड्डा आढळल्यास तुम्ही आम्हाला सांगा. बर. चॅलेंज देताय तुम्ही? चॅलेंज देतो. मला चॅलेंज देण्यापेक्षा कोथरूडकर सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे. कोथरूडकर सुज्ञ आहेत आणि कोथरूडकरच ते ठरवतील की मी काम केलंय का नाही केलंय. खरंय. आता ह्या रस्त्यांबरोबरच आम्ही काम करताना स्मार्ट सिटी आत्ता कामं सुरू झाली. स्मार्ट सिटी मधला सगळ्यात मोठा ब्रॉड फुटपाथ प्रायोगिक तत्वावर हा पहिला माझ्या प्रभागात झाला. खरंय. मी काल फिरत होतो जरा, म्हणलं आमच्या इकडे कात्रज साईडला तेवढं काही दिसत नाही जिथं राहतो तिथं. हे सगळे रस्ते विस्ते फुटपाथ एकदम टकाटक दिसत आहेत. मित्रांना पण म्हणलं काय हे सर्व नियोजन आम्ही त्या काळात केलेलं आहे. अजून तर काही फुटपाथ असेल आम्ही 2012-13 साली तयार केलेले आहेत. आजपर्यंत त्याचा एक ब्लॉक सुद्धा सरकू शकला नाही, म्हणजे ते परत दुरुस्तीला काढावे लागले नाही. रस्ते केले, महर्षी कर्वे रस्ता
मुख्य रस्त्यावर महर्षी अण्णा कर्वेंचं स्मारक होतं. बर. रस्त्याच्या मधोमध होतं. अगदी ज्या शिक्षण महर्षींनी आपल्या इथे स्त्री शिक्षणाचा पाया रचला, ज्या शिक्षणावर आपण एवढे आज सगळीकडे त्यांच्यामुळे आज पोहोचलो. एवढं नावावर रूपाला आलं. हम्म. शिक्षण, कितीतरी महिला भगिनींना शिक्षणाचा त्यांचा हक्क मिळाला. त्या अण्णा कर्वेंचं स्मारक मी त्याच ठिकाणी काहीतरी वेगळ्या संकल्पनेत बनवायचा एक निश्चय केला होता. ती संकल्पना होती डिजिटल आर्किटेक्चर. काय संकल्पना आहे डिजिटल आर्किटेक्चरची? डिजिटल आर्किटेक्चरची संकल्पना अशी होती की अण्णा कर्वेंचा जो पूर्वीचा इतिहास आहे की त्यांनी हे स्त्री शिक्षणाचं जे छोटंसं रोपटं लावलं, त्याचा आज वटवृक्ष झाला. आज सर्व महिला भगिनी त्यांच्यामुळे शिक्षण घेतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. हा स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी जो पायाभरणी केली, म्हणजे त्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं. बरोबर. तर आम्ही हे डिजिटल आर्किटेक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना कळावं की महर्षी अण्णा कर्वेंचं काम काय झालं. तर हे करत असताना आम्ही ते डिझाईन असंच केलं की त्याला वटवृक्षाचं, नाही मी बघितलं ते अद्भुत दिसतंय ते सगळं. ते स्ट्रक्चरच करताना असं केलंय. करण्यासारखं. त्या स्ट्रक्चर मध्ये खाली दिसताना आपण एखादं वटवृक्ष जो पाहतो, असा आपण असा तुझा वडाचं झाड आपण झाड, पाहतो, हो. त्याचे खाली तुम्हाला रूट्स दिसतात. त्यानंतर म्हणजे हळूहळू त्याचं खोड, त्यानंतर ते झाडाचा वाढलेला विस्तार, तो आणि घेर मग त्याच्या दिसतो असा. पारंब्या, त्याचा जो घेर. तर ह्या सगळ्याला आम्ही अण्णांनी जे छोटस रोपटं लावलं, त्याचा वटवृक्ष कसा झाला, म्हणजे हा स्त्री शिक्षण जो आपण म्हणतो मुद्दा, हा अधोरेखित करण्यासाठी त्याच्या आज किती शाखा झाल्या, किती स्त्रियांनी शिक्षण घेतलं, हे सगळं दाखवायचं आमचं त्या डिजिटल आर्किटेक्चरच्या माध्यमातून प्रयत्न होता. आणि असं आशिया खंडातलं एकमेव डिजिटल आर्किटेक्चरवर आधारित स्मारक. आशिया खंडातलं पहिलं ते मी माझ्या कोथरूडमध्ये घडवलं. त्यानंतर डहाणूकर कॉलनीतल्या लोकांचा विषय म्हणायचा झाला तर डहाणूकर कॉलनीतले जे नागरिक होते त्यांना जवळपास एकही उद्यान, जवळपास म्हणतोय आम्ही, की जिथे जाऊन त्यांचा विरंगुळा होईल, ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, त्यांना खेळायला किंवा असं मोकळी एखादी मोठी जागा उद्यान म्हणून कुठे जवळ अवेलेबल नव्हती. अशा वेळेस आम्ही थोडस मागची पानं चाळली. आमच्याकडे कमिन्स कंपनी आहे डहाणूकर कॉलनी. त्या कमिन्स कंपनीच्या कंपाऊंड मध्ये एक जागा कित्येक वर्ष उद्यानासाठी आरक्षित होती. पण कमिन्स कंपनीचे जे व्यवस्थापक, कमिन्स कंपनीमध्ये कमिन्स कंपनीचं योगदान आमच्या इथे खूप मोठं आहे. कमिन्स कंपनीने आमच्या कोथरूडमधील कैक लोकांना तिथे नोकऱ्याला लावून रोजगार दिला, त्याबद्दल त्यांचे आभारच आहे. पण तत्कालीन जे कमिन्स कंपनीचे व्यवस्थापक लोक होते अत्यंत रूढ होते. ज्यावेळी आम्ही त्यांना म्हटलं की तुमच्या ताब्यातली जागा ही उद्यानाची, नागरिकांसाठीच्या उद्यानाची आरक्षित जागा आहे, त्या लोकांनी प्रथमदर्शनी त्याला नकार दिला, ती जागा ताब्यात देण्यासाठी. मग आम्ही भांडलो, व्यवस्थापकांशी आम्ही भांडलो. त्यावेळी मला माझे सहकारी नगरसेवक या ज्येष्ठ नगरसेविका संगीताताई श्याम देशपांडे आणि श्यामदादा देशपांडे, आम्ही मिळून भांडलो आणि ती जागा अवेलेबल करून घेतली. पहिल्याच वर्षी बजेटमध्ये मी त्याच्यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद केली आणि ती जागा आज त्या ठिकाणी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान नावाने आज लोकांसाठी खुली आहे. त्याची पायाभरणी आमच्या काळात झाली. खरंय की विजन, एक माणसाला विजन लागतं कुठल्याही गोष्टी. तुम्ही सांगितलं की पुढच्या 50 वर्षाचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. तो विजन असला पाहिजे सर, की तुम्ही मागच्या ह्याच्यात सगळ्या गोष्टी सांगितल्या.
पण आता 2026 मध्ये निवडणुकीला सामोरं जातोय. तो काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. मतदार बदललेत. त्यावेळेस डिजिटल नव्हतं, आता डिजिटलचं प्रमाण फार वाढलंय. नवीन मतदार ह्याच्यात आलेत. पण त्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत की बाबा, पायाभरणीचा जो तुम्ही शब्द वापरला ना, की क्रेडिट कुणी घेतंय, आज वरवर येऊन क्रेडिट घेतंय, पण ते काम करत असताना त्याचं ते तो मूळ संकल्पना असते, त्याचे ते डॉक्युमेंटेशन्स असतात, सगळ्या गोष्टीची पूर्तता असते, प्रशासनाला सोबत घेऊन काम करावं लागतं. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही त्याचा उल्लेख केला. पण 2026 मधली परिस्थिती फार वेगळी आहे. आता कोथरूड तर आपण म्हणतो विकसित भाग आहे, पण येणाऱ्या पुढच्या काही कालावधीसाठी तुम्ही या भागातून निवडणुकीला सामोरं जाताय. एक विजन काय आहे तुमचं की कोथरूडसाठी? प्रभाग क्रमांक 31 मधून तुम्ही निवडणूक लढवताय, बरोबर? बरोबर. तसं तो बघायला काय गेलं- प्रभाग कसा आहे तो? 31 म्हणजे कोथरूड आणि मयूर मयूर कॉलनी कोथरूड असं काय प्रभागाचं किती नाव. लोकसंख्या आहे? लोकसंख्या साधारण 83,000 मतदारांची तिथे संख्या आहे. सर्व सुशिक्षित सर्व सुशिक्षित वर्ग आहे. सुशिक्षित वर्ग आहे सगळा. होय. या कोथरूडसाठी हं. विजन काय आहे? सुशिक्षित कोथरूडसाठी विजन असं आहे, आमचं कोथरूड विकसित आहे. तुम्ही मगाशी म्हटलात तसं सांस्कृतिक, पुण्याची सांस्कृतिक राजधानी, आपण पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणू. बरोबर. शैक्षणिक हब झाले. इतक्या मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था संस्था इथे आहेत. आणि कोथरूडच्या लोकांची जी मूळ गरज आहे, आणि इथे सांस्कृतिक जी भूक आहे कोथरूडकरांची, मी मगाशीच म्हटलं की कोथरूडकर 90-95% सुशिक्षित कोथरूडकर आहेत. त्यांची मूळ भूक ही सांस्कृतिक आहे. आणि ही सांस्कृतिक भूक भागवत असताना आता आम्हाला इथून पुढं विकसित कोथरूड आहेच, पण ते वैभवशील कसं होईल याच्यासाठी आमचा मूळ प्रयत्न राहील. ते वैभवशील करण्यासाठी जनतेच्या मनात जाऊन काम करावं लागेल. तर जनतेच्या मनात जाऊन काय काम करणार? आज त्यांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी आमच्याकडे आमचं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे. फार भव्य दिव्य आहे. खूप भव्य दिव्य आहे. त्या नाट्यगृहाच्या बाजूलाच आम्ही अजून एक मिनी थिएटरचं काम चालू आहे. गेली 10 वर्ष झाले काम चालू आहे. बर. आजपर्यंत पूर्णच झालं नाही. 10 वर्षापासून पूर्ण 10 वर्षापासून पूर्ण झालेलं नाही. तर ते आम्ही लवकरात लवकर सुरू करायचं एक विजन डोक्यामध्ये ठेवलंय. कोथरूडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही प्रश्न आहेत. कोथरूडकरांना मी त्या ठिकाणी आमच्याकडे डायग्नोस्टिक सेंटर, सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर, की जे सर्व म्हणजे सर्वसामान्यापासून ते मध्यमवर्गीय या लोकांना परवडेल अशा स्वरूपाचं एक डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचा आमचा मानस आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका उभारण्याचा आमचा मानस आहे. जी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत त्यांच्यासाठी ई लर्निंग स्कूल्स कसे सुरू करता येईल असा आमचा संकल्प आहे. जेणेकरून ह्या कोथरूड मधला विद्यार्थी हा शिक्षणासाठी बाहेर न जाता आमच्या कोथरूडमध्येच त्याला शैक्षणिक सुविधा कशा उपलब्ध करून देतोय यावर आमचं भर राहील. तुम्ही आता सर सांगितलं की कोथरूडला वैभवशाली करायचं, नक्कीच. पण नुसतं वैभवशाली करून सांस्कृतिक क्षेत्राच्या बाबतीत असं नाही चालणार ना. इथले लोकांचे पण बरेच प्रश्न असतील. जिथे लोक राहतात तिथे प्रश्न येतातच. नक्की येतात. तर असे कोथरूडचे काय प्रश्न आहेत की बाबा त्याच्यावर माझा जास्त भर असेल सोडवण्यावरती? आता आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर कोथरूडचा सगळ्यात मोठा प्रश्न जो पुढे निर्माण होणार आहे, आज कोथरूडमध्ये रिडेव्हलपमेंट मोठ्या संख्येने सुरू आहे. हो. जे काही कोथरूड विकसित झालं होतं ते 90च्या सालात विकसित झालेलं होतं. आजचं जे कोथरूड आहे ते 90 साली विकसित झालेलं कोथरूड. आज त्याला 30-35 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही सगळी जी घरं बांधकाम ही आता रिडेव्हलपमेंट आली.
आणि इथून पुढं रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर, या घरांचं रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जी काही आजच्या तुमच्या बांधकाम परवानगी FSI TDR नुसार जी काही संख्या वाढणार आहे फ्लॅटची, आपोआप तिथं तुमची लोकसंख्या वाढणार आहे, आपोआप तिथे तुमची ट्रॅफिक समस्या वाढणार आहे, तिथे तुमची पिण्याच्या पाण्याची मागणी वाढणार आहे. म्हणजे तुमच्या सगळ्याच मूलभूत गरजांची जी मागणी आहे ही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. म्हणजे आपण आज असं धरूयात की आपण परत शून्यातून उभं राहायला लागणार आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढायचा असेल तर तो आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहू की ही जी वाढती मागणी आहे ही पूर्ण करण्याचा आम्ही 100% प्रामाणिक प्रयत्न करू. कोथरूडकर एक आणखीन एक मुद्द्यावर फार सतर्क असतात, ते म्हणजे पर्यावरण. कचरा नको असतो, स्मेल यायला नको, हे फार जपतात बरं ते कोथरूडकर. त्यांसाठी तुम्ही काय केलंय? कचरा नियोजन हा तर खूप महत्वाचा मुद्दा आहे. उद्या वाढत्या लोकसंख्येबरोबर हा सुद्धा प्रश्न कोथरूडकरांना उद्भवणार आहे. 100% उद्भवणार आहे. आणि याची सुरुवात 2012 साली आम्ही केली होती. काय केलं होतं 2012? आम्ही जेव्हा नगरसेवक झालो 2012ला आमची अशी कन्सेप्ट होती की आपला जो प्रभाग आहे तो शून्य कचरा प्रभाग करायचा. आता शून्य कचरा प्रभाग म्हणजे काय की माझ्या प्रभागामध्ये कुठेही कचरा साठता कामा नये, उघड्यावर पडलेलं दिसू नये. आता नागरिकांच्या बऱ्याच वेळा समस्या असतात कचऱ्याच्या बाबतीत. म्हणायचं झालं तर ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा, पण त्या व्यतिरिक्त तुमचं गार्डन वेस्ट असतं. म्हणजे झाडं झुडपं ज्याच्या त्याच्या कोणाच्या अंगणात लावलेली आहेत, कोणाच्या प्रांगणात लावलेली झाडं आहेत, त्याची गळलेली पानं आहेत, फुलं आहेत, हा कचरा टाकायचा कुठे? घरातलं एखादं अडगळीचं सामान बाहेर काढायचं, त्याचा फारच कचरा झाला, त्याची विल्हेवाट लावायची कशी? आता तुमच्या आजच्या या कम्प्युटरच्या जगामध्ये ई वेस्ट कचरा किती झाला, याची विल्हेवाट लावायची कशी? हा सगळ्या नागरिकांसमोर एक मोठा प्रश्न होता. आम्ही नियोजन केलं की आपल्याला शून्य कचरा प्रभाग करायचा, तर त्यानुसार आम्ही वॉर्डमध्ये, त्यावेळेसच्या आमच्या वॉर्डमध्ये असं नियोजन लावलं की नागरिकांना आपण दर आठवड्याला एकदा ई वेस्टची गाडी, म्हणजे ई कचरा संकलनासाठी एकदा गाडी उपलब्ध करून द्यायची, एकदा गार्डन वेस्टसाठी आठवड्यातून एकदा गाडी उपलब्ध करून द्यायची, एकदा घरातलं अडगळीचं सामान काय टाकायचं असेल तर त्याच्यासाठी गाडी उपलब्ध, रोजच्या कचऱ्यापेक्षा वेगळ्या, आणि रोजच्या कचऱ्यासाठी रोज गाडी उपलब्ध करून द्यायची. मग त्याच्यामध्ये ओला कचरा वेगळा करायचा, सुका कचरा वेगळा करायचा. मग तिथे बकेट वाटण्यापासून आम्ही सुरुवात केली. प्रत्येक घरामध्ये ओल्या कचऱ्यासाठी बकेट वेगळी, सुक्या कचऱ्यासाठी बकेट वेगळी. त्याचं सेग्रिगेशन ऑटोमॅटिक लोकांच्या इथे व्हायला लागलं. तो कचरा संकलित करत असताना प्रभागामधल्या आमच्या त्यावेळी जिथे जिथे कंटेनर लावलेले होते, पूर्वी आपल्याकडे कंटेनर असायचे कचरा टाकण्यासाठी, हे कंटेनर आम्ही पूर्ण तिथून काढले. ते काढत असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हे नियोजन बाकीचं पहिलं पूर्ण केलं आणि मग ते कंटेनर काढले. लोक यायचे कंटेनर मध्ये कचरा टाकायचे, निघून जायचे, त्यापेक्षा घरपोच. जबाबदार कोथरूडकरांनी आम्हाला त्याच्यामध्ये इतकी साथ दिली की आम्ही काही काळातच, म्हणजे अत्यल्प काळात, वर्षभराच्या आतमध्ये, त्यावेळी कोथरूडकरांच्या चांगल्या सहभागामुळे आमचा कोथरूडचा जो हा प्रभाग आहे हा शून्य कचरा प्रभाग म्हणून निर्माण करू शकलो. आणि त्यावेळी महाराष्ट्र शासनाचा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार हा आमच्या कोथरूड प्रभागाला 2 नंबरचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कारातून 1.5 कोटी रुपयाचं बक्षीस आमच्या प्रभागाला मिळालं. 1.5 कोटी रुपये. आणि ही नक्कीच कोथरूडकरांसाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे की कोथरूडकरांनी ते करून दाखवलं. म्हणून मी मगाशी म्हटलं कोथरूडकर सुज्ञ आहेत, त्यांनी ठरवलं तर ते काही करू शकतात. योगेश मोकाटे ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, परत वारंवार सांगतायत कोथरूडकर सुज्ञ आहेत.
मला काय असे 5 मुद्दे सांगा तुम्ही, ठीक आहे, योगेश मोकाटेंना मतदान का करावं? योगेश मोकाटेंनी काम केले, नगरसेवक असताना पण केले, पदावर नसताना सुद्धा केले. पदावर नसताना देखील आज माझं ऑफिस कायम जनतेसाठी खुलं आहे. आजही लोक माझ्याकडे त्यांचे छोटे छोटे प्रश्न घेऊन येतात. भले मी आज त्यांच्यासाठी भांडवली कामं करू शकत नाही. भांडवली कामं म्हणजे काय, आज इथे मोठा रस्ता तयार करायचा आहे, तिथे पाण्याची लाईन टाकायची, ही कामं करू शकत नाही. पण आज त्यांचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत, त्याचं रेशन कार्ड असेल, त्याची वैद्यकीय मदत असेल, त्याच्या घरात पाणी येत नसेल, त्याच्या घरी ड्रेनेज लाईनची त्या नागरिकांच्या घरी काही समस्या असेल, किंवा इतरही काही त्यांच्या वैयक्तिक समस्या असतील, त्यांचे शासकीय दाखले असतील, ह्या कामांसाठी माझ्या ऑफिसला आजही त्यांचे ॲडमिशन असतील, माझ्या मुलाला ॲडमिशन मिळत नाहीये, हे असे जे छोटे छोटे प्रश्न घेऊन नागरिक माझ्या आजही ऑफिसला येतात. मग हे पदावर नसताना देखील मी नागरिकांसाठी 12 महिने 24 तास म्हटलं तरी काम करतोय, त्यांच्यासाठी झगडतोय, आंदोलनं करतोय, प्रशासनाच्या विरुद्ध भांडतोय. कमिन्स कंपनीचं जे मी तुम्हाला मागाशी उदाहरण सांगितलं, उद्यानाची जागा कमिन्स कंपनी ताब्यात देत नव्हती, आम्ही भांडून घेतली. भांडून अधिकाऱ्यांना प्रेशराईज केलं जात होतं, त्याच्यासाठी आम्ही भांडलो, प्रशासनाबरोबर भांडलो आणि ते करून दाखवलं. आणि आज तिथं मोठं एक चांगल्या प्रकारचं उद्यान त्या ठिकाणी निर्माण झालं. म्हणजे असे काही प्रश्न आहेत नागरिकांचे की ज्याच्यासाठी आम्ही भांडतोय. आणि म्हणून मी लोकांना या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की मतदान करताना विचारपूर्वक करा. जो तुमच्या अडीअडचणीच्या प्रसंगाला धावून येतो, जो तुमच्या भावनांचा विचार करतो, अशाच व्यक्तीला मतदान करा. लोकांनाही कळलंय की लोकांनी नगरसेवकांचा पण काळ अनुभवलाय आणि प्रशासनाचा पण काळ अनुभवलाय. ज्यावेळेस लोकांशी बोलतो त्यावेळेस नगरसेवक किती महत्वाचा असतो आणि तो चांगला नगरसेवक असणं किती महत्वाचं असतो हे नागरिकांना आणि मतदारांना नक्कीच कळलंय. असं म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण त्यांचे कामच होत नाहीत आज, अशी स्थिती झाली आहे. मुळात नगरसेवक हा प्रशासन आणि नागरिक यांच्यामधला दुवा असतो. नगरसेवकाच्या विना आज नागरिकांना प्रशासन विचारत नाही. प्रशासन राजमध्ये आज हेच चाललंय, कुठलाही नागरिक तिथे डायरेक्ट त्याची तक्रार करून काम करून घेऊ शकत नाही. मनमानी कारभार सुरू आहे. म्हणून नगरसेवक हा प्रशासन आणि नागरिकांमधला दुवा आहे की नागरिकांच्या गरजा ओळखून तो प्रशासनाकडून त्याचं काम करून घेत असतो नागरिकांचं. योगेश मोकाटेंनाच मतदान करावं याच्यावरती मी तुम्हाला हे विचारलं, तुम्ही त्याला मला चांगलं उत्तर दिलं की ह्या मुद्द्यांवरती मला मतदान करावं. पण आणखीन सुद्धा लोकांना असतं की लोक विचार करतात किंवा ह्या माणसाने माझ्यासाठी काय केलंय. बरं, एक सामान्य नागरिक लक्षात ठेवतो, बरं, जो माणूस आपल्या अडचणीच्या काळात धावून आलाय तो माणूस कायम लक्षात ठेवतो. ते योगेश मोकाटेंना का लक्षात ठेवावं? मी फक्त प्रभागात विकासाची कामं नाही केली, तर त्याच्याबरोबर सामाजिक बांधिलकी सुद्धा जपायचा प्रयत्न केला. ही सामाजिक बांधिलकी जपत असताना सगळ्यात प्रथम त्या कार्यकाळात मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आला. रुईखेल नगर सारख्या खेड्यामध्ये, नगर भागातलं एक रुईखेल नावाचं खेड आहे, पिण्याच्या पाण्याचं उपलब्धता टँकर 15-15 दिवसांनी यायचा गावामध्ये. म्हणजे इतका अभाव, शेतीतलं पीक तर सोडाच. अशा ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी जपत आम्ही त्या ठिकाणी त्या खेड्यामध्ये जाऊन ते खेडं दत्तक घेतलं. त्या खेड्यामध्ये पाण्याच्या टाक्यांच्या व्यवस्था केल्या, कारण टँकर तरी येत होता पण पाणी साठवायचं कुठं. म्हणून आम्ही तिथे घरोघरी पाण्याच्या टाक्या वाटल्या. त्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं पुरवठा केला, अन्नधान्य, कपडा लत्ता. त्याच्यानंतर लागलीच पुढच्या वर्षी परत महाराष्ट्रावर पुराचं संकट आलं. सांगली, कोल्हापूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूर आला. बरेच लोकांची घरं वाहून गेली, शेती वाहून गेली. तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन
तिथल्या हजारो कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू म्हणजे तुमचं रोजचं जेवण का जे अन्नधान्य लागतंय, तुम्हाला घरातला किराणा माल लागतोय, ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत बेसिक, तर त्या गोष्टींचे किट आम्ही स्वतः इथे तयार करून त्या लोकांना घरोघरी नेऊन पोहोचवले. 2020 मध्ये आपल्याकडे कोविड आला. फार भयंकर होतं ते. भयंकर. या कोविडच्या काळात आजही अंगावर काटा येतो कोविडचं नाव काढलं. घरातून बाहेर लोक पडत नव्हते. अशा काळात कित्येक गरजूंचे, गरिबांचे हाल झाले. घरात खायला अन्नाचा कण नव्हता. अशा काळात ती परिस्थिती आम्हाला बघवत नव्हती. आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून लोकसहभागातून आम्ही त्या ठिकाणी या लोकांची मदत करायची ठरवली. जवळपास 20 ते 25 हजार कुटुंबांना आम्ही दैनंदिन जे लागणारं अन्नधान्य पुरवठा आहे, ज्या किराणा वस्तू गरजेच्या आहेत, तर याचे किट हजारो नागरिकांना घरपोच नेऊन दिले. लाईनमध्ये उभं करून नाही. आमचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला होता, मी स्वतः रस्त्यावर उतरलो होतो. लोकांना घरी नेऊन आम्ही पोचवत होतो. त्याच काळात लसीकरणाचा विषय असेल, कोथरूडकरांना लस उपलब्ध होत नव्हती. कोविडचं जे वॅक्सिन आलं होतं, लसीकरणाचा अभाव होता. वेळोवेळी आम्ही प्रशासनाच्या विरोधात आंदोलनं केली. आमच्या कोविडला लसीकरण केंद्र सुरू करा. लसीकरण केंद्र सुरू करायला भाग पाडली आणि कोथरूडकरांना लस उपलब्ध करून दिल्या. सॅनिटायझेशन यंत्रणा ठिकठिकाणी नागरिकांसाठी पब्लिक प्लेसमध्ये सॅनिटायझेशन यंत्रणा उभी केली. त्या काळात रस्त्यावर तर कोण फिरत नव्हतं, पण पोलीस बांधव मात्र सगळीकडे रस्त्यावर होते. पोलीस बांधव असतील, आरोग्य कर्मचारी असतील, आपले आरोग्य कर्मचारी रस्त्यावर होते. त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार, म्हणून त्यांच्यासाठी देखील आम्ही चौकात सॅनिटायझेशन यंत्रणेची व्यवस्था केली होती. घरोघरी जाऊन औषध फवारणी असेल, अगदी पेशंटला दवाखान्यामध्ये जागा मिळत नव्हती, तर या काळात आम्ही हजारो रुग्णांना जिथे जिथे कोविड हॉस्पिटल्स जे होते अशा ठिकाणी रुग्णांना खाटा मिळवून द्यायचं काम सुद्धा, म्हणजे त्या रुग्णाला बेड मिळवून द्यायचं काम सुद्धा आम्ही केलं. अशा परिस्थितीत आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, तर आमचा नक्कीच अधिकार आहे की आम्ही कोथरूडकरांना मत मागू त्या मुद्द्यांवर. खरंय, काम केलंय तो अधिकार आहे. आणि कोथरूडकर सुज्ञ आहेत तुम्ही म्हणल्यासारखं. नक्कीच सुज्ञ आहेत, ते विचार करतील. 15 जानेवारीला पुणे महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आणि लगेच 16 जानेवारीला निकाल आहे. राज्यातल्या 29 महापालिकासाठी ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय, उमेदवार म्हणून प्रचारात उतरलेला आहात. इथल्या मतदारांना, कोथरूडकरांना, खास करून पुण्याचं लक्ष कोथरूडवर जास्त असतं. कोथरूडकरांना काय आव्हान कराल बरं, तुमच्या मतदारांना काय आव्हान कराल? मी कोथरूडकर नागरिकांना एकच आव्हान करेन की जे काही तुम्ही मतदान कराल, ज्या उमेदवाराला मतदान कराल, त्या उमेदवाराची गुणवत्ता आपण तपासा. त्या उमेदवाराची कार्यक्षमता आपण तपासा. त्या उमेदवाराचं सुशिक्षित आहे काय आहे याची चाचपणी करा आणि तुम्ही त्याच्यावर किती विश्वास ठेवू शकता याचाही 100% विचार करा. मी या वर्षीची महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शिवयुतीचा उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 31 अ मधून या निवडणुकीला सामोरा जातोय. सर्व मतदारांना जाहीर आवाहन करतो की आपल्याकडे हा लोकशाहीचा उत्सव जोरात साजरा करा आणि आपल्या मतदानाचा हक्क येत्या 15 तारखेला नक्की बजावा. सर, तुम्ही आलात, एक उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाताय, अनेक प्रश्न तुमच्या समोर आहेत, प्रचाराला काही दिवस शिल्लक आहेत, सगळ्या लोकांशी तुम्ही भेटताय, काम करताय, लोकांशी संवाद साधताय, त्यांचं मत जाणून घेताय. खरं तर हे लोकशाहीचा उत्सव आहे. बऱ्याच मागच्या 4-5 वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या,
आता निवडणुका होत आहेत, सगळे नवमतदार उत्सुक आहेत आणि मला सुद्धा कोथरूडमधल्या एका उमेदवाराशी संवाद साधण्याचा संधी मिळाली. त्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुम्ही आलात, अनेक विषयांवर चर्चा झाल्या, विकासांवर चर्चा झाल्या, प्रश्नांवर चर्चा झाल्या आणि येणाऱ्या 15 तारखेला मतदान होत आहे. मी देखील या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्व मतदारांना आव्हान करतो की आपणही मतदानाचा हक्क नक्की बजावा आणि या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा. सर, तुम्ही आलात त्याबद्दल टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TVD मराठीच्या संपूर्ण टीमच्या वतीनं तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.